कार्बनी संयुगे कार्बन कंपाऊंड्स इयत्ता 10वीच्या विज्ञान भाग 1 मधील हे 5 गुणाचे प्रकरण. या प्रकरणाचा हा भाग पहिला. धातुविज्ञान या प्रकरणात आपण मूलद्रव्याचे प्रकार टाइप्स ऑफ एलिमेंट्स पाहिले आहेत, ज्यामध्ये धातू, अधातू आणि धातू सदृश मेटल्स, नॉन मेटल्स आणि मेटलॉइड्स यांचा अभ्यास केला. या कार्बनी संयुगे कार्बन कंपाऊंड्स हे प्रकरण पाहण्याआधी आपल्याला संयुगाचे प्रकार टाइप्स ऑफ कंपाऊंड्स अभ्यासावे लागतील. संयुगाचे मुख्यत्वे 2 प्रकार आहेत, सेंद्रिय ऑर्गॅनिक कंपाऊंड्स आणि असेंद्रिय इनऑर्गॅनिक कंपाऊंड्स. ऑर्गॅनिक कंपाऊंड्स म्हणजेच सेंद्रिय संयुगे म्हणजे नेमकं काय, तर जी आपल्याला प्राणी आणि वनस्पती यांच्यापासून प्राप्त होतात. उदाहरणार्थ चित्रामध्ये ऑर्गॅनिक म्हणजे सेंद्रिय संयुगे जी आहेत त्यामध्ये कार्बोहायड्रेट्स पिष्टमय पदार्थ, प्रोटीन्स म्हणजेच प्रथिने जे आपल्याला डाळीमधून मिळतात, किंवा फॅट्स म्हणजे स्निग्ध पदार्थ जे तेल, तूप याच्यामधून आपल्याला प्राप्त होतात. तर अशी ही संयुग जी आहेत त्यांना आपण ऑर्गॅनिक म्हणजे सेंद्रिय संयुग म्हणतो. द सबस्टन्स विच ऑब्टेन फ्रॉम प्लांट्स अँड ॲनिमल्स. या उलट असेंद्रिय म्हणजेच इनऑर्गॅनिक कंपाऊंड्स ही आपल्याला खनिजांपासून प्राप्त झालेली संयुग आहेत, ज्यामध्ये मुख्यत्वे दैनंदिन वापरामध्ये असणारं मीठ, सोडियम क्लोराईड याचा समावेश होतो. चित्रात साखर, कागद आणि लाकूड यासारखे पदार्थ तुम्हाला दिसतील. या पदार्थांचं वैशिष्ट्य म्हणजे जेव्हा हे हवेत जाळले जातात त्यावेळी काळा कार्बन शिल्लक राहतो. यावरून आपण असं म्हणू शकतो की साखर, कागद आणि लाकूड यासारख्या सेंद्रिय संयुगामध्ये कार्बन हेच मूलभूत मूलद्रव्य आहे. म्हणूनच कार्बन हे घटक मूलद्रव्य असलेल्या सर्व संयुगांना सेंद्रिय किंवा कार्बनी संयुगे म्हणतात. All the compounds having carbon has a constituent element are called as organic compounds or carbon compounds. रासायनिक बंधाचे प्रकार टाइप्स ऑफ केमिकल बॉन्ड, ज्यामध्ये आयनिक बंध म्हणजेच आयोनिक बॉन्ड जो याआधी आपण अभ्यासला आहे, ज्यात आपण पाहिलं की आयनिक बंधामध्ये धनप्रभारित इलेक्ट्रॉन आणि ऋणप्रभारित इलेक्ट्रॉन यांची देवाणघेवाण होत असते. इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन पॉझिटिव्ह आयन दॅट इज कॅटायन अँड निगेटिव्ह आयन दॅट इज ॲनायन. यासाठीचं उत्तम उदाहरण म्हणजे अर्थात सोडियम आणि क्लोरीन. या उलट दुसरा बंध आहे तो म्हणजे सहसंयुज बंध कोव्हॅलंट बॉन्ड, ज्यात इलेक्ट्रॉनची भागीदारी म्हणजेच शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन होताना दिसून येते. या सहसंयुज बंधाचा पुढे आपण सविस्तर अभ्यास करणारच आहोत. आता आपण पाहू ते म्हणजे कार्बनी संयुगामध्ये कोणते बंध असतात. व्हॉट टाइप्स ऑफ बॉन्ड्स आर फाउंड इन कार्बन कंपाऊंड्स. एखाद्या अणूला बंध तयार करण्यासाठी जी प्रेरक शक्ती असते ती म्हणजे नजीकच्या राजवायूचे स्थायी म्हणजे स्थिर असे इलेक्ट्रॉन स्वरूपण गाठून स्थिरता प्राप्त करणं. द ड्रायव्हिंग फोर्स बिहाइंड द फॉर्मेशन ऑफ बॉन्ड बाय अन ॲटम इज टू अटेन अ स्टेबल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ द नियरबाय नोबल गॅस अँड ऑब्टेन स्टेबिलिटी. कार्बनी संयुगामधील बंध पाहण्याआधी आपण या कार्बन अणूचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन म्हणजेच इलेक्ट्रॉन स्वरूपण कसं आहे ते पाहू. दिलेल्या चित्राचं नीट निरीक्षण केलं तर तुम्हाला लक्षात येईल की कार्बनचा अणुअंक हा 6 आहे. ॲटॉमिक नंबर ऑफ कार्बन इज 6. आणि या अणुअंकावरून त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन किंवा इलेक्ट्रॉन स्वरूपण ठरतं ते म्हणजे त्याच्या पहिल्या कक्षेत 2 इलेक्ट्रॉन आणि बाह्यतम कक्षेमध्ये म्हणजेच बाहेरच्या कक्षेमध्ये 4 इलेक्ट्रॉन फिरताना दिसतात. संयुजा कंसातील इलेक्ट्रॉन संख्या आहे संयुजा कवच म्हणजेच बाह्यतम कवच, त्यामध्ये इलेक्ट्रॉनची संख्या अर्थात नंबर ऑफ इलेक्ट्रॉन इन द व्हॅलेन्स शेल इज इक्वल टू 4. संयुजा कवचात 4 इलेक्ट्रॉन असल्याने राजवायू स्वरूपण गाठण्याकरता कार्बनसाठी 3 पर्याय मार्ग आहेत.
As the valence shell of carbon contains 4 electrons, there can be 3 routes to attain a noble gas configuration. यातला पहिला पर्याय म्हणजे कार्बनच्या बाह्यतम कवचात 4 इलेक्ट्रॉन असल्याने त्याला जर हेलियमचं इलेक्ट्रॉन स्वरूपण प्राप्त करायचं असेल तर अशा वेळेला त्याला 4 इलेक्ट्रॉन गमावणं किंवा 4 इलेक्ट्रॉन दुसऱ्या कोणत्या तरी मूलद्रव्याला देणं भाग पडतं. टू अटेन द कॉन्फिगरेशन ऑफ नोबल गॅस हेलियम बाय लूजिंग 4 व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स. तर दुसरा पर्याय ठरतो अर्थात निऑनसारखं अष्टक स्थिती ऑक्टेट स्टेज जर त्याला मिळवायची असेल तर दुसऱ्या कोणत्या मूलद्रव्याकडून 4 इलेक्ट्रॉन स्वीकारणं. To attain the stable configuration of the noble gas neon by accepting 4 electrons in the valence shell. पण कार्बनला असं इलेक्ट्रॉन देणं किंवा इलेक्ट्रॉन घेणं हे त्रासदायक ठरतं, कारण या दोन्ही प्रकारात खूप मोठ्या प्रमाणात त्याला ऊर्जा खर्च करावी लागते. म्हणून कार्बन हे दोन्ही पर्याय किंवा दोन्ही मार्ग स्वीकारत नाही. For losing or gaining electron, more energy is required, which makes more difficult. So carbon atom does not take these routes to attain noble gas configuration. मग कार्बन नेमकं काय करतो? तर कार्बन त्याच्या संयुजा कवचातील 4 इलेक्ट्रॉनची दुसऱ्या अणूबरोबर भागीदारी करतो आणि निऑनचं इलेक्ट्रॉन स्वरूपण म्हणजेच अष्टक स्थिती प्राप्त करण्याचा प्रयत्न करतो. टू अटेन द कॉन्फिगरेशन ऑफ निऑन बाय शेअरिंग 4 इलेक्ट्रॉन्स ऑफ व्हॅलेन्स शेल विथ 4 व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स ऑफ अदर ॲटम. या प्रकारात इलेक्ट्रॉनची भागीदारी होत असल्याने सहभागी झालेला प्रत्येक अणू स्थिर होतो. त्यामुळे राजवायू स्वरूपण गाठण्यासाठी कार्बन अणू हा मार्ग घेतो. बोथ द ॲटम्स विथ शेअरिंग इलेक्ट्रॉन्स अटेन स्टॅबिलिटी, सो कार्बन ॲटम ॲडॉप्ट दिस रूट to attain a noble gas configuration. आता आपण पाहू सहसंयुज बंध म्हणजे काय. What is meant by covalent bond? दोन अणूमध्ये संयुजा इलेक्ट्रॉनच्या भागीदारीने जो रासायनिक बंध तयार होतो त्याला सहसंयुज बंध म्हणतात. The chemical bond formed by sharing of valence electrons between the two atoms is called covalent bond. या सहसंयुज बंधाचे पहिले उदाहरण म्हणजेच त्याचा एकेरी बंध सिंगल बॉन्ड. इथे चित्रामध्ये तुम्ही हायड्रोजनचा अणू पाहू शकता. या हायड्रोजन अणूचा अणुअंक आहे 1, कारण त्याच्या केंद्रकात इन अ न्यूक्लियस ऑफ हायड्रोजन देअर इज 1 प्रोटॉन अँड इन द आउटरमोस्ट शेल देअर इज 1 इलेक्ट्रॉन. त्याच्या केंद्रकात 1 प्रोटॉन आहे तर बाह्यतम कवचामध्ये 1 इलेक्ट्रॉन आहे. जर या हेलियमला स्वतःचं डुप्लेट म्हणजेच हायड्रोजनला हेलियमसारखी स्थिती जर प्राप्त करायची असेल म्हणजेच डुप्लेट ज्याला म्हणतो आपण द्विक स्थिती ती जर मिळवायची असेल तर अर्थातच त्याला कोणाकडून तरी एका इलेक्ट्रॉनची आवश्यकता भासते. अशावेळी हायड्रोजन दुसऱ्या हायड्रोजनबरोबर बंध तयार करण्याचा प्रयत्न करतो. इथे या चित्रामध्ये तुम्ही पाहाल की एक हायड्रोजनचा अणू आणि दुसरा हायड्रोजनचा अणू स्वतःचा एक इलेक्ट्रॉन भागीदारीसाठी देतात आणि त्यावेळी यांच्यामध्ये एकेरी सहसंयुज बंध सिंगल कोव्हॅलंट बॉन्ड तयार झालेला दिसतो आणि त्यातूनच मग H2 हा हायड्रोजनचा रेणू तयार होतो. इथे एक लक्षात ठेवणं गरजेचं ठरेल की जेव्हा 2 इलेक्ट्रॉन भागीदारीसाठी येतात त्यावेळेला एक बंध तयार होतो आणि हा बंध इथे शेजारी HH म्हणजेच H2 जो हायड्रोजनचा रेणू आहे तो इथे दाखवलेला आहे. दुहेरी बंध म्हणजेच डबल बॉन्ड अभ्यासण्यासाठी आपण ऑक्सिजनचं उदाहरण पाहू. ऑक्सिजनचा अणुअंक 8 आहे. त्याच्या पहिल्या कक्षेत 2 इलेक्ट्रॉन आणि त्याच्या बाह्यतम कक्षेमध्ये अर्थातच 6 इलेक्ट्रॉन आपल्याला दिसतात. आता या ऑक्सिजनला स्वतःचं ऑक्टेट म्हणजेच अष्टक स्थिती पूर्ण करायची असेल तर त्याला 2 इलेक्ट्रॉनची गरज भासते. It requires 2 electrons to complete the L shell and attain the configuration of neon.
मग यासाठी ऑक्सिजन त्याच्यासारख्याच दुसऱ्या ऑक्सिजन अणुसर बरोबर भागीदारी करतो. इथे या आकृतीमध्ये तुम्हाला फक्त बाह्यतम कवच जे आहे, आउटरमोस्ट शेल, ते पाहायला मिळेल, ज्यामध्ये दोन्ही ऑक्सिजनच्या बाह्यतम कवचामध्ये 6 इलेक्ट्रॉन जे आहेत ते तुम्हाला दिसतील. मग ज्यावेळी या दोघांमध्ये भागीदारी होते त्यावेळी हे ऑक्सिजनचे अणू काय करतात, तर 6 पैकी 4 इलेक्ट्रॉन बाह्यतम कवचात तसेच ठेवतात, तर 2 इलेक्ट्रॉन भागीदारीसाठी देतात. आणि मग चित्रामध्ये तुम्ही पाहू शकता की दोन्ही ऑक्सिजन अणूंनी भागीदारीसाठी प्रत्येकी आपले स्वतःचे 2 इलेक्ट्रॉन दिल्यामुळे इथे 2 जोड्या ज्या आहेत त्या जोड्या तयार होतात. आणि अशा पद्धतीने ऑक्सिजन आणि ऑक्सिजनमध्ये दुहेरी सहसंयोजी बंध, डबल कोव्हॅलंट बॉन्ड जो आहे तो तयार होतो आणि त्यातून O2 हा ऑक्सिजनचा रेणू तयार होतो. ट्रिपल बॉन्ड म्हणजे तिहेरी बंधासाठी नायट्रोजनचं उदाहरण अभ्यासता येईल. नायट्रोजनचा अणुअंक हा 7 आहे. द ॲटॉमिक नंबर ऑफ नायट्रोजन इज 7. त्यामुळे अर्थातच त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे, इलेक्ट्रॉन स्वरूपण 2, 5. नायट्रोजनच्या शेवटच्या अणुकक्षेत इन द आउटरमोस्ट शेल ऑफ नायट्रोजन देर आर 5 इलेक्ट्रॉन. आता या नायट्रोजनला स्वतःचं अष्टक म्हणजेच ऑक्टेट स्टेज जी आहे ती मिळवायची असेल तर त्यासाठी 3 इलेक्ट्रॉनची गरज भासते. इट रिक्वायर्स 3 more electrons to complete the L shell and attain the configuration of neon. मग यासाठी नायट्रोजन काय करतो, तर नायट्रोजन आपल्या दुसऱ्या नायट्रोजन अणूबरोबर बंध तयार करण्याचा प्रयत्न करतो. 2 नायट्रोजनचे अणू अशावेळी एकमेकांच्या जवळ येतात. त्यात प्रत्येक नायट्रोजन अणू हा दुसऱ्या नायट्रोजन अणूबरोबर इलेक्ट्रॉनची भागीदारी करतो. यासाठी इथे आपण चित्राची मदत घेऊ. एका नायट्रोजनचे अणू जे आहेत बाह्यतम कवचातले ते फुलीने दाखवलेले आहेत आणि दुसऱ्या नायट्रोजन अणूचे बाह्यतम कवचातील अणू जे आहेत ते डॉटने दाखवलेले आहेत. आता इथे आपल्याला काय लक्षात येतं, तर प्रत्येक नायट्रोजन हा स्वतःचे 3 इलेक्ट्रॉन जे आहेत ते 3 इलेक्ट्रॉन भागीदारीसाठी देतो. अर्थात दोन्ही नायट्रोजनने स्वतःचे 3 इलेक्ट्रॉन भागीदारीसाठी दिल्यामुळे इथे 2 इलेक्ट्रॉन म्हणजे जर एक बंध असेल तर एकूण 6 इलेक्ट्रॉन जे आहेत, यामुळे तिहेरी बंध जो आहे तो तिहेरी सहसंयोजी बंध, ट्रिपल कोव्हॅलंट बॉन्ड जो आहे तो तयार झालेला दिसतो आणि यातूनच नायट्रोजनचा N2 हा रेणू जो आहे तो तयार होतो. इलेक्ट्रॉन टिपका संरचना, इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर. सहसंयोजी बंध याचे रेखाटन करण्यासाठी इलेक्ट्रॉन टिपका संरचना काढतात. कोव्हॅलंट बॉन्ड इज रिप्रेझेंटेड क्लिअरली बाय ड्रॉइंग अँड इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर. या पद्धतीत अणूच्या संज्ञेभोवती वर्तुळ काढून त्यात प्रत्येक संयोजी इलेक्ट्रॉन टिपक्याने किंवा फुलीने दाखवितात. In this method, a circle is drawn around atomic symbol and each of the valence electron is indicated by a dot or a cross. इथे तुम्ही पाहू शकता की ऑक्सिजन अणू जो आहे त्याच्या आउटरमोस्ट शेल म्हणजेच बाह्यतम कवचामध्ये इलेक्ट्रॉन संख्या आहे 6, जी त्याची वॅलेन्स इलेक्ट्रॉन संख्या आहे, संयोजी इलेक्ट्रॉन आहेत त्याचे, आणि ते शेजारी इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चरने 6 इलेक्ट्रॉन जे आहेत ते दाखवलेले आहेत. रेषा संरचना म्हणजेच रचनासूत्र, लाईन स्ट्रक्चर दॅट इज स्ट्रक्चरल फॉर्म्युला. 2 अणूंच्या संज्ञा जोडणाऱ्या एका छोट्या रेषेने सुद्धा सहसंयोजी बंध दर्शवतात. रेषा संरचनेला रचनासूत्र असेही म्हणतात. आत्ताच आपण नायट्रोजनचा तिहेरी बंध जो आहे तो अभ्यासला, ज्यामध्ये नायट्रोजन आपल्या बाह्यतम कवचातील इन द आउटरमोस्ट शेल जे 5 इलेक्ट्रॉन आहेत त्यापैकी 2 इलेक्ट्रॉन तसेच कवचामध्ये ठेवतो आणि राहिलेले 3 इलेक्ट्रॉन जे आहेत जे त्याचे वॅलेन्स इलेक्ट्रॉन आहेत तर ते तो भागीदारीसाठी देतो. आणि मग एकूण दोन्ही नायट्रोजनने मिळून 6 इलेक्ट्रॉन भागीदारीसाठी येत असल्याने 2 इलेक्ट्रॉन म्हणजे एक बंध, त्यामुळे एकूण 6 इलेक्ट्रॉन, मग तिहेरी बंध जो इथे रेषाने दाखवला आहे आणि राहिलेले 2 जे इलेक्ट्रॉन आहेत ते इथे डॉटने दाखवलेले आहेत.
मिथेनची निर्मिती, फॉर्मेशन ऑफ मिथेन मॉलिक्यूल. कार्बनचं इलेक्ट्रॉन स्वरूपण याआधी आपण पाहिलं, जे आहे 2 म्हणजेच पहिल्या कक्षेमध्ये 2 इलेक्ट्रॉन आणि बाह्यतम कक्षेत इन द आउटरमोस्ट शेल देअर आर 4 इलेक्ट्रॉन. कार्बन अणूच्या बाह्यतम कक्षेत 4 इलेक्ट्रॉन असल्याने तो चतुस्संयुजी आहे. कार्बन हॅज 4 इलेक्ट्रॉन्स इन द आउटरमोस्ट शेल, हेन्स इट इज टेट्राव्हॅलंट. हायड्रोजनचं इलेक्ट्रॉन स्वरूपण पाहिलं तर त्याच्याकडे त्याचा अणुअंकच मुळात 1 आहे, एकच प्रोटॉन आहे, त्यामुळे बाह्यतम कवचातसुद्धा एकच इलेक्ट्रॉन आहे आणि तीच त्याची संयुजा आहे. द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ हायड्रोजन इज 1, हेन्स इट इज मोनोव्हॅलंट. आता या कार्बनला जर 4 इलेक्ट्रॉन पूर्ण करायचे असतील, म्हणजे 4 त्याचे स्वतःकडे आहेत पण अजून 4ची त्याला आवश्यकता आहे, मग अशा वेळेला हायड्रोजन किती त्याला आवश्यक असतील, तर एकूण 4 हायड्रोजनची त्याला आवश्यकता भासते. मग हा बंध कसा तयार होतो, तर प्रत्येक हायड्रोजन अणू, आता या दिलेल्या चित्राचं नीट निरीक्षण केलं तर इथे लाल रंगाचा जो इलेक्ट्रॉन आहे तो हायड्रोजनचा आहे, तर निळ्या रंगाचा इलेक्ट्रॉन जो आहे तो कार्बनचा आहे. कार्बन स्वतःचे 4 इलेक्ट्रॉन जे बाह्यतम कवचामध्ये आहेत, इन द आउटरमोस्ट शेल ऑफ कार्बन देर आर 4 इलेक्ट्रॉन्स, आणि ते तो भागीदारीसाठी देतो. त्याच वेळेला प्रत्येक हायड्रोजनकडे फक्त एकच इलेक्ट्रॉन आहे, त्यामुळे प्रत्येक हायड्रोजन अणू स्वतःचा 1 इलेक्ट्रॉन भागीदारीसाठी देतो. अशा रीतीने 4 हायड्रोजनचे स्वतःचं डुप्लेट म्हणजे द्विकस्थिती पूर्ण होते. तर कार्बनचं आउटरमोस्ट शेल, कार्बनची बाह्यतम कवच जे आहे त्यामधले इलेक्ट्रॉन आपण मोजले तर एकूण 8 इलेक्ट्रॉन जे आहेत ते आपल्याला दिसतात. म्हणजेच कार्बन स्वतःचं अष्टक ऑक्टेट स्टेज जी आहे ती पूर्ण करतो. अशा पद्धतीने कार्बन आणि हायड्रोजन यांच्यामध्ये एकेरी सहसंयुज बंध तयार होतो आणि मिथेन रेणूची निर्मिती होते. Thus, the methane molecule contains 4 single bonds between the carbon and hydrogen atoms. इथे तुम्हाला मिथेन या रेणूच्या निर्मितीमध्ये असणारा इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर, इलेक्ट्रॉन टिपका संरचना, त्याचप्रमाणे मिथेनचं रेषांनी दाखवलेलं रचना सूत्र, स्ट्रक्चरल फॉर्म्युला पाहता येईल. आता एक शास्त्रीय कारण. कार्बनच्या अंगी अगणित संयुगे तयार करण्याचा गुणधर्म आहे. कार्बन ॲटम्स आर केपेबल ऑफ फॉर्मिंग अन अनलिमिटेड नंबर ऑफ कंपाऊंड. कार्बन या चित्रामध्ये तुम्हाला दिसून येईल की कार्बनच्या अंगी सिंगल बॉन्ड म्हणजे एकेरी बंध, डबल बॉन्ड म्हणजे दुहेरी बंध आणि ट्रिपल बॉन्ड म्हणजे तिहेरी बंध तयार करण्याची क्षमता आहे. आणि या त्याच्या गुणधर्माला मालिका बंधन, कॅटिनेशन असं म्हटलं जातं. या गुणधर्माद्वारे तो 2 किंवा अधिक कार्बन अणू त्यांच्या संयुजा इलेक्ट्रॉनपैकी काहींची परस्पर भागीदारी करून एकमेकांमध्ये सहसंयुज एकेरी, दुहेरी किंवा तिहेरी बंध निर्माण करू शकतात. कार्बन हॅज द प्रॉपर्टी ऑफ कॅटिनेशन. 2 or more carbon atoms can share some of their valence electrons to form single, double and triple covalent bond. अशा तऱ्हेने कार्बनचे अणू या चित्रात दाखवल्याप्रमाणे सरळ म्हणजेच लिनियर चेन जी एका रांगेमध्ये कार्बनचे अणू तुम्हाला दिसतील किंवा शाखीय ब्रांच जी आहे म्हणजे ब्रांच चेन जी आहे त्यामध्ये लांबलचक असणारा कार्बन जो आहे तो शाखीय पद्धतीने म्हणजेच झाडाच्या फांद्या जशा एकमेकांना बांधल्या गेलेल्या असतात त्या पद्धतीने कार्बनचे अणू आपल्याला दिसून येतील. किंवा बद्ध शृंखला ज्याला आपण म्हणू म्हणजेच क्लोज किंवा रिंग चेन जी आहे जी तिसऱ्या याच्यामध्ये तुम्हाला दिसून येईल की गोलाकार स्थितीमध्ये वलयाकृती पद्धतीने हे कार्बनचे अणू जे आहेत ते एकमेकांना जोडले गेलेले आहेत. म्हणजेच कार्बन अशा विविध प्रकारे स्वतःच्या शाखा ज्या आहेत किंवा लांबलचक रेणू जो आहे तो निर्माण करू शकतो. हे केवळ स्वतःबरोबरच नाही तर इतर दुसऱ्या अणूबरोबर सुद्धा बंध तयार करण्याची क्षमता त्याच्यामध्ये आहे आणि त्यामुळेच कार्बनची अगणित संयुगे ज्ञात आहेत. द स्ट्रेट चेन और ब्रांच चेन और रिंग्स मे हॅव डिफरंट शेप्स अँड साइजेस. दिस रिझल्ट इन फॉर्मेशन ऑफ मेनी कंपाऊंड्स. हेन्स carbon atoms are capable of forming an unlimited number of compounds.
यानंतरच्या भागामध्ये आपण हायड्रोकार्बन आणि त्याचे प्रकार, टाईप्स ऑफ हायड्रोकार्बन यांचा अभ्यास करणार आहोत.